पत्रकार परिषदेकरता WCच्या दिशेनं वरईत रवाना होणार आहे। या घडीची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू, खरं तर आजवर चर्चा झाली ती ठाकरे विरुद्ध ठाकरे या ब्रँडची, पण आजपासून चर्चा होणार आहे ती ठाकरे ब्रँडची। त्यामुळे या ठाकरे ब्रँड पुढे नेमकी काय आव्हानं असतील, जागा वाटपाचं सूत्र कसं असेल, युतीचं स्टेअरिंग कोणाच्या हातात असेल, जागा वाटपात कोण मोठा आणि कोण छोटा भाऊ ठरेल, जल्लोष देखील महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे। काय भावना आहे? सर्वात आनंदाचा क्षण आज येतोय आणि आम्ही या उत्साहाने वाट बघतोय तो दिवस। आणि ऑलरेडी सर्व मनसे कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एकत्र एक दिलाने काम करतायत आणि मुंबई पुन्हा एकदा तयार आहे। सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे मुंबईचा महापौर हा शिवसेना ठाकरे बंधूंचाच होणार, हे मात्र नक्की आहे। गेली 2 दशकं जे आहेत ते मोठा तप हा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांनी बघितला आहे। 2 बंधूंना एकत्र यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, पण मात्र आज त्याची घोषणा होते। या घोषणेनंतर मोठा जल्लोष देखील महाराष्ट्रात साजरा केला जातोय। खरं तर आत्तापर्यंत तुम्ही महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जर तुम्ही वातावरण बघितलं तर मराठी माणसांवर झालेला अन्याय आणि धर्माचं राजकारण, ब्युटिफिकेशनच्या नावाने झालेला भ्रष्टाचार हा मुंबईने बघितलेला आहे। जिथे तिथे नुसता पैशाचा महापूर आणून जिथे गरजेचं आहे तिथे पैसे खर्च केले गेले नाही। मुंबई महानगरपालिकेची तिजोरी जी इतक्या वर्षापासून ज्या ठेवी होत्या त्या पूर्णपणे रिकामी करण्यात आल्या आणि अशा पद्धतीने कर्जाचा डोंगर मुंबईवर, मुंबई महानगरपालिकेवर या ब्युटिफिकेशनच्या नावाने, भ्रष्टाचाराच्या नावाने त्यांनी करून मोकळे झालेला आहे। आणि आता धडा शिकवायची वेळ मुंबईकरांच्या सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे की आता मात्र मुंबईवर फक्त भगवा फडकणार आणि तो ठाकरे बंधूंचा असणार। अनेक वेळा दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाच्या संदर्भात वेगवेगळ्या बैठका झाल्यात, मात्र किती जागा कुठल्या पक्षाला मिळणार का त्यापेक्षा अधिक जागा निवडून येण्यावरती भर हा दोन्ही पक्षांचा असणार आहे? नाही, हा वरिष्ठ नेते माझ्या मते हे आपण त्यांच्यावर सोडलं पाहिजे। आम्ही निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करणार आणि जे जे आम्हाला मुंबईच्या हितासाठी करायचं असेल त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावणार। महापौर मुंबईचा असो, ठाणे असो, नाशिक असो, कारण की नाशिकमध्ये देखील मनसेची सत्ता होती, अनेक काळ शिवसेनेची सत्ता ही मुंबईमध्ये होती, ठाण्यात होती। त्यामुळे जास्तीत जास्त महापौर हे कुठल्या महानगरपालिकेमध्ये बसतील आणायची गरज आम्हाला पडणार नाही। मतदार जाईल न जाईल मुंबईचा त्यांना फार अभ्यास आहे, मला त्याची माहिती नाही, परंतु त्यांच्या अभ्यासाला माझा नमस्कार आहे। जेव्हा दोन्ही ठाकरेंची ताकद एकत्रित येईल तर मेगा पॉवर तयार होईल। हा मेगा पॉवर जो राज्य तर अंबादास दानवे यांची देखील पत्रकार परिषद आता सुरू होतीये। त्या पत्रकार परिषदेतही आपण जाणार आहोत। ही थेट दृश्य राज ठाकरे आपल्या निवासस्थानावरून निघत असल्याची आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे देखील राज ठाकरे यांच्या समवेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच कारमधून स्मृतीस्थळावर पोहोचतील। काही क्षणाचा केवळ या ठिकाणी विलंब आणि आज युती संदर्भात घोषणा होणार आहे। राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू आज एकत्रित दिसतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कारमधून प्रवास करत असल्याची ही दृश्य, एकाच कारमधून दोन्ही बंधू स्मृतीस्थळावर पोहोचतील। त्यानंतर तिथून हा ताफा ब्ल्यू सी या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार आहे।
तर आदित्य ठाकरे यांची दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. संजय राऊत पोहोचले. ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा दिन है. बाला साहब ठाकरे जी का पूरा परिवार एक साथ है. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना एक साथ आ रही है. ये पॉलिटिकल अलायंस है. फैमिली का तो है लेकिन पॉलिटिकल अलायंस है. तो मुंबई महानगर पालिका हो या और महानगर पालिका, ये चुनाव में हमें बहुत बड़ा फायदा होगा. भावनिकतेचं राजकारण करताय असं तुमच्यावर आरोप होतोय. करतो मग हे काय करताय. प्रभू श्रीराम चालतात ना भावनिक राजकारण करायला. अजून काही चालतात ना. मग आमचे राम लक्ष्मण एकत्र आले आहेत. कहा जाता है कि सर पॉलिटिकल इक्वेशन जो है किस तरीके से देख रहे हैं आप. पॉलिटिकल इक्वेशन किस तरीके से बदलते हुए आप नजर आ रहे हैं सर. मुंबई महानगर पालिका हम जीत रहे हैं. चाहे आप कितना भी हमारे खिलाफ काम करो, पैसा बांटो, सत्ता का दुरुपयोग करो, मुंबई महानगर पालिका उद्धव जी और राज ठाकरे एक साथ आकर जीतने जा रहे हैं. अभी क्या चल रहा है और आप कहाँ पहुँच रहे हैं. अमेरिका में बाद में बोलो. मोदी ब्रांड तो इथोपिया में भी चलता है ना. इथोपिया का इतना बड़ा अवार्ड लेकर आए हैं. जहाँ 140 करोड़ लोक संख्या पॉपुलेशन है वहाँ प्रधानमंत्री नहीं ठहरते. और इथोपिया 2 लाख लोक संख्या में जाकर वहाँ का अवार्ड लेकर आते हैं. क्या बोल रहे हैं. स्मृतिस्थळाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. लहानगी राज ठाकरे यांना भेटण्याकरता लहानगीला देखील राज ठाकरे यांनी हस्तांदोलन केलेलं आहे. हात दाखवलेला आहे. आणि आता ठाकरे बंधूंचा हा ताफा स्मृतिस्थळाच्या दिशेनं मार्गस्थ. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जेव्हा या लहानगीनं शुभेच्छा दिल्या आणि संवाद साधला त्यावेळी मात्र थंब दाखवत विश्वासाचा या ठिकाणी तो थंब राज ठाकरे यांचा. आणि ही अतिशय क्यूट आपण म्हणूया हार्ट साईन राज ठाकरे यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि हा प्रेमाचा विश्वास या ठिकाणी ठाकरे बंधूंकडून आपल्या कार्यकर्त्यांना दिला जातोय. आणि याच प्रेमाच्या विश्वासावर बळावर राजकीय पटलावर ठाकरे बंधूंची युती आज साकार होतीये. स्मृतिस्थळ हे फार महत्त्वाचं असं ठिकाण, कारण गेली अनेक वर्ष जे बाळासाहेबांच्या मनात होतं ते आज घडतंय. त्यामुळे सुरुवातीला बाळासाहेबांना वंदन करणं, अभिवादन करणं हे क्रमप्राप्त. आणि त्याच दृष्टीनं ठाकरे बंधूंचा हा ताफा शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी रवाना होत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय. ठाकरे बंधू एकीकडे स्मृतिस्थळी मार्गस्थ होत असताना ठाकरे कुटुंबीय देखील या क्षणी ठाकरे बंधूंसमवेत एकत्रित दिसत आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर बसेल असा या ठिकाणी विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. हा बंधुभेटीचा क्षण फार महत्त्वाचा असा संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांनी जो उल्लेख केला त्याचा आवर्जून खरं तर इथं दाखला द्यायला हवा. आज राम आणि लक्ष्मण एकत्र येत आहेत
असं संजय राऊत म्हणतात. दुसरी दृश्य स्मृतिस्थळाची. अनेक वरिष्ठ नेते स्मृतिस्थळावर शिवसैनिक आणि मनसैनिक दाखल. खासदार संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, मनसेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित. अविनाश अभ्यंकर हे देखील दाखल. संदीप प्रधान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि थोड्याच वेळात ठाकरे बंधूंच्या संदीप देशपांडे माफ करा त्या ठिकाणी पोहोचलेत आणि अगदी थोड्याच वेळात ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात ब्ल्यू सी या वरईतल्या हॉटेलमध्ये घोषणा होणार आहे. खरं तर 12 वाजता ही घोषणा होणार होती, पण काहीसा विलंब. सुरुवातीला कलानगर मातोश्रीवरून निघालेला उद्धव ठाकरेंचा हा ताफा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचला आणि तिथून दोन्ही ठाकरे बंधू आता स्मृतिस्थळाच्या दिशेनं निघालेले आहेत. तर खासदार संजय राऊत ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे तिथं दाखल झालेले आहेत. तयारीचा आढावा घेतला जातोय. ठाकरे बंधूंसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील याविषयी देखील आज चर्चा होताना दिसतीये. ही आव्हानं फार महत्त्वाची आहेत ज्याचा उल्लेख सातत्यानं होतोय. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखणं, मराठी बहुल भागात अधिकाधिक मराठी मतदार वळवणं, दलित मुस्लिम मतदार आपल्या बाजूनं वळवणं, याखेरीज शरद पवार यांच्या जागा जिंकण्याकरता प्रयत्न करणं, उत्तर भारतीय मतदार वळवण्यासाठी लक्ष केंद्रित करणं ही काही प्रमुख आव्हानं या ठिकाणी ठाकरे बंधूंसमोर. ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्मृतिस्थळी दाखल शिवाजी पार्क परिसरात. आणि स्मृतिस्थळी दर्शन तू पुढे ये गाडी घेऊन. ठाकरे बंधू स्मृतिस्थळावर दाखल होत आहेत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे देखील उपस्थित. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि स्मृतिस्थळी वंदन केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे WC हॉटेलमध्ये पोहोचतील. ब्ल्यू सी या हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा पोहोचणार आहे. चाफ्याचा हार आपण या क्षणी पाहतोय. चाफा बाळासाहेबांना अतिशय प्रिय असणारं फूल. महेश सावंत या ठिकाणी उपस्थित. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून. उमेश, आपण पाहतोय चाफा बाळासाहेबांना अतिशय प्रिय असं आणि हीच ती दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य, ठाकरे बंधू एकत्रित बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करताना.
नक्कीच लागली. तर आपण पाहतोय तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना चाफा हा फुल खूप आवडत आणि त्यावेळेस त्यांना अभिवादन करताना चाफा हा फुल अर्पण केला जातो आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकच चाफ्याचा हार जो आहे तो या त्यांच्या प्रतिमेला घातलेला आहे. एकूणच काय तर आता या सगळ्या अभिवादनानंतर युतीची घोषणा जी आहे ती केली जाईल आणि आपण पाहू शकतो ज्यावेळेस ह्या दोन्ही बंधू अभिवादनासाठी पोहोचले त्यावेळेस कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या द्यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे त्यांच्या या उत्साहात जे आहे ते उद्दुंग झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच काय तर ही युतीची घोषणा झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी हे सर्व कार्यकर्ते सज्ज होणार आहेत. मुंबई महानगरपालिका ही एक दिलाने लढण्याची तयारी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. आता जर आपण हे दृश्य पाहिली तर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे असतील, या सगळ्या इकडे पोहोचलेले आहेत. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळे आहेत आणि यासोबतच ते महत्वाचे नेते इकडचे स्थानिक आमदार महेश सावंत हे देखील आहेत आणि एकूण सगळा उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतंय. पाहतोय या ठिकाणी ठाकरे कुटुंब एकत्रित दिसतंय. हीच स्थिती पत्रकार परिषदेच्या ठिकाणी सुद्धा असेल का? नक्कीच इथे हे अभिवादन झाल्यानंतर हे सगळे जे आहेत ते हॉटेलच्या दिशेने निघणार आहेत आणि हॉटेलच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस हे सर्व कुटुंब जे ते एकत्र असणारे कुठेतरी राजकीय पटलावरती हे कुटुंब जे ते गेल्या 17 ते 18 वर्षापासून दूर होतं. कुठेही जे आहे ते राजकीय संबंध नव्हते, कौटुंबिक संबंध नक्कीच वेळोवेळी हे ते दिसत होते. एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये हे कुटुंब एकत्र दिसत होतं, मात्र राजकीय पटलावर हे कधी एकत्र दिसले नव्हते. मात्र काही दिवसापासून सातत्याने युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर हे कुटुंब एकत्र दिसत होते. मात्र आता अधिकृतरित्या जी युतीची घोषणा होणार आहे त्या आधी हे सगळे कुटुंब बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर आपल्याला दिसते. अगदी आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी भाग्यश्री या शिवाजी पार्क परिसरात होताना दिसली ज्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू त्या ठिकाणी पोहोचले. नक्कीच आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी जी आहे ती होताना दिसते आपल्याला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते इथे जमा झालेले पाहायला मिळतात. खरं तर कार्यकर्त्यांना जास्त प्रमाणात बोलवलेलं नाहीये. महाराष्ट्रात संपूर्ण कार्यकर्ते यायला निघालेले होते, मात्र जे पत्रकार परिषदेचं जे स्थळ आहे ते अत्यंत छोटं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी येऊ नका असं सांगितलं होतं. हे केवळ फक्त मुंबईचे जे कार्यकर्ते आहेत तेवढेच दिसून येत आहेत दोन्ही पक्षातले. मात्र त्यांना देखील जिथे जिथे शाखा आहेत तिथे तिथे उभे राहून जल्लोष करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात नसले तरी देखील ताफे जे आहेत गाडीचे ते अक्षरशः लांबपर्यंत गेलेला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती स्मृतीस्थळावर देखील झालेली आहे. शिवतीर्थावर देखील अशाच पद्धतीची गर्दी आपण बघितली होती. ती सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि आता या क्षणी इथलं हे लोक निघत आहेत. ते आता ब्ल्यूसी इथे हॉटेल आहे जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथे जाऊन पोहोचणार आहेत. ऐतिहासिक क्षण आहे. आदित्य ठाकरे ताफ्यात बसायला निघालेले आहेत. तसंच आपण बघतोय की एकंदरीतच हा क्षण जो आहे तो ऐतिहासिक आहे. या क्षणाची वाट जी आहे ती सगळ्यांनीच बघितलेली होती. कार्यकर्ते शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ज्या वेळेला त्यांना कळलं होतं की दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत त्यावेळेपासून त्यांनी खरं तर एकत्रपणा दाखवलेला होता. अनेक आंदोलनं त्यांनी एकत्र केलेली होती आणि आज ही जी घोषणा आहे अधिकृतरित्या होतीये. मुंबई महापालिका सातत्याने आपण नाव घेतोय कारण महाराष्ट्रातली महत्वाची महापालिका आहे ती. जेवढं एका विधानसभेचं बजेट असतं तेवढं राज्याच्या विधानसभेचं बजेट असतं तेवढं एका मुंबई महापालिकेचं बजेट आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे देशाची, त्यामुळे सगळ्यांचंच त्याच्याकडे लक्ष लागले. मात्र या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या विविध महापालिका आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत. त्या देखील हे जे दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते एकत्र येऊन लढणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे आहे, कल्याण डोंबिवली महापालिका आहे, या व्यतिरिक्त जर बघितलं तर नाशिक आहे, धुळे महापालिका आहे, अशा ज्या विविध महापालिका आहेत ते एकत्र येऊन लढणार असल्याची माहिती ते देतात. आज नेमकं कोणत्या कोणत्या महापालिकांमध्ये हे बंधू एकत्र लढणार, याच्या विकासाचा जाहीरनामा नेमका काय असणार, मुंबईसाठी काही वेगळा विशिष्ट असा विकासाचा जाहीरनामा असणार आहे का, हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. लागोभी अगदी भाग्यश्री आता आपण थेट जाऊया मनीषकडे. आपले प्रतिनिधी मनीष आपल्याशी ब्ल्यू सी या हॉटेल परिसरातून जोडले जात आहेत. स्मृतीस्थळावरून ठाकरे बंधूंचा ताफा ब्ल्यू सीच्या दिशेनं, तिथं काय घडामोडी?
लागवी आपण बघू शकतो की ब्ल्यू सी हॉटेलच्या इथं आत्ताच थोड्या वेळापूर्वी संजय राऊत असतील, अविनाश जाधव असतील, त्याचबरोबर आपलं अजय चौधरी असतील, त्याचबरोबर प्रियंका चतुर्वेदी जे मनसेचे मुख्य नेते आहेत, मुख्य पदाधिकारी आहेत, त्यांची देखील आता लगबग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. माझ्या या साईडला जर बघितलं तर याच दिशेने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या ब्लू सी हॉटेलच्या परिसर इथे येतील आणि या ठिकाणी जी युतीची घोषणा आहे ती या ठिकाणी होणार आहे. त्यांचा ताफा जो आहे तो सध्या सिद्धिविनायक मंदिर जे आहे